कार्यकर्त्यांना मिळालेलं नाही ना, त्या कार्यकर्त्याची वेड्यासारखी हालत होते बरं का. असाच एक वेडा येतोय पुढच्या आपल्या ऍक्ट मध्ये, जो गेलाय डॉक्टरांकडे काय होतंय ते पाहण्यासाठी. बघूया त्यांना काय झालंय. येत आहेत मानसी आणि गणेश रेवडेकर. दिल दीवाना बिन सजना के माने ना, ये पगला है. बरं, मला सांगा काय त्रास होतोय तुम्हाला? नाही, असं करा, त्याआधी ना मला जरा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगता का? म्हणजे तुम्ही कोण आहात? मी कपाट आहे. कपाट? कसं शक्य आहे? कुठून? म्हणजे कधीपासून तुम्हाला हा त्रास होतोय असं विचारायचं होतं मला. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फार फार वर्षापूर्वी मी फ्रीज होतो. तेव्हा माझं दार चटकन उघडायचं, पटकन आतला लाईट लागायचा आणि मी गार गार होऊन जायचो. बरं, मग 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 अचानक एक रात्री व्होल्टेज वाढलं, माझा कॉम्प्रेसर बिघडला आणि तेव्हापासून हा दुश्मन जमाना, बेदर्द जमाना मला कपाट कपाट म्हणून वापरतोय. उगी उगी मला सांगा, तुम्ही इथे कशा करता आलाय? नाही म्हणजे मी डॉक्टर आहे. बाहेर सुतार लिहिलंय. ते माझं आडनाव आहे. चला, मला पटकन चेक करा आणि चटकन मला 4 उंदीर मारण्याच्या गोळ्या द्या. अय्या, उंदीर मारायची गोळी कशाला हवी आहे? तुम्ही कोणाला सांगणार नाहीत ना? इथे कोणीच नाहीये. काय सांगताय? हो नक्की? हो. अगं पण सटवे, तू आहेस की इथं? अहो डॉक्टर बाई, इकडे बघा. अहो इकडे एक बाई उभी आहे आणि तेही तुमचेच कपडे घालून उभी आहे. अहो तिने गळ्यात पण घातलंय तुमचंच ते. हे बघा, अहो मगाशी मीच नव्हते काय ते उभी? अहो कसं शक्य आहे? मगाशी ते एक बाई उभी होती. मग मी कोण आहे? ते मी कसं सांगणार? आणि तुमच्या अंगावर कपडे असताना? अहो जोगवा आणि नटरंग बघून माझा जाम गोंधळ उडालाय. हे बघा, तसं काही नाहीये. मी बाईच आहे. कशावरून? अहो म्हणजे मगाशी इथे जी उभी होती ती बाईच होती. हे कशावरून? म्हणजे तुम्हालाही पटतं इथे बाई होती ते? अहो डॉक्टर बाई, ऐका माझं. अहो असं काय करता? बाई उभी आहे बघा इथे. हे बघा मिस्टर. मिस्टर? तुम्ही मला मिस्टर म्हणताय? मी तुमचा मिस्टर आणि तुम्ही माझ्या मिसेस? नाही, तुमच्याशी लग्न करायला मला काय वेळ लागलाय का? शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या. हा, आणि आता मला सांगा, तुम्हाला 4 उंदराच्या गोळ्या हव्यात की नाही? कोणी सांगितलं? कमाल करता, तुम्हीच नाही का बोललात मगाशी? चूक. मी 4 उंदराच्या नाही, उंदराच्या 4 गोळ्या द्या असं म्हणालो. तेच ते. मला सांगा, तुम्हाला कशा करता हव्यात त्या गोळ्या? तुम्ही कोणाला सांगणार नाहीत ना? नाही. माझ्या खालच्या कप्प्यात 4 उंदीर झालेत. किमान एक तरी रोज फिरतच असतो. पुरावा काय? जिवंत उंदराला पूर्ण कठीण असतं. तसं नाही हो, तुमच्या खालच्या कप्प्यात उंदीर झालेत या गोष्टीला पुरावा काय? काय सांगू तुम्हाला, रोज कुठे ना कुठेतरी कुरतडून ठेवतात. तुम्ही आधी हात बाहेर काढा बघू खिशातलं. काढा म्हणते ना. ड्रॉवर मधून हात बाहेर काढा. बोला, बाकी काय म्हणताय? बाकी मी कुठे काय म्हणतोय? ती शेजारची बाईच म्हणत असते. बरं, काय म्हणतात त्या? साडी काढा. काय बोलताय तुम्ही हे? अरे कुठे राहता, कुठे तुम्ही? तुमच्या शेजारीच. वेळ लागल्यासारखं काहीतरी बोलू नका. मग आता वेडा काय डॉक्टर असल्यासारखं बोलणार काय? मस्त आयडिया आहे. मला काय बोलतो सांगा, कधीपासून तुम्हाला हा त्रास होतोय? अहो पॅनिक काय होत आहे? माझ्याकडे इंजेक्शन आहे, लगेच टोचतो. रिलॅक्स व्हा. हे बघा, तुम्ही जरा भानावर या आणि नीट विचार करून मला सांगा, नेमका काय त्रास होतोय तुम्हाला? नेमका त्रास मला नाही, त्या बाईलाच होतोय. ती सारखी मला सांगत असते, साडी काढा, साडी काढा. मला असं वाटतंय ना, तुमचं डोकं पूर्ण फिरलेलंच आहे. नाही, माझं डोकं पूर्ण नाही, माझं डोकं अर्धच फिरलेलं आहे. तेच ते हो. आणि तेही लाकडाचंच. आता मी लाकडाचंच कपाट आहे ना, मग माझं डोकंही लाकडाचंच असणार. लोखंडाचं कसं असणार? आणि तुम्ही काय हसत उभ्या राहिलाय? अहो तुमचं सुतार काम सुरू करा ना. तुम्हाला तुमचं काम करायचं नाहीये का? करवत नाहीये. आणि माझ्याच्याने करवत नाहीये.
मग सरळ सांगा तुमच्या डोक्याचा भुसा झालाय म्हणून. आपण काही ते वखार वखार खेळतोय का? मग डॉक्टर खेळूया का? चला हे बघा हे बघा हे बघा. शांत व्हा दीर्घ श्वास घ्या आणि मला सांगा तुम्हाला नेमका काय त्रास होतोय? नेमका त्रास मला नाही, नेमका त्रास त्या बाईला होतोय. ती सारखी मला म्हणते साडी काढा साडी काढा. बरं त्या असं म्हणत असतील पण मग पुढे काय? पुढे ती माझ्या जवळ येते आणि मला म्हणते खबरदार माझी साडी पुन्हा नेसाल तर काढून टाका माझी साडी. कपडे नेसायचे नाहीत माझे. अहो तुमचा प्रॉब्लेम जरा विचित्रच आहे नाही? खरा प्रॉब्लेम पुढेच आहे. अरे देवा अजून काय? तिची साडी मला घट्ट होते. छे काहीतरीच घ्या हो. साडी कशी घट्ट होऊ शकते? हा अहो सतत पाणी लागून लागून माझा मागचा सरमायका फुगलाय. मला एक ग्लास गोंद द्या ना प्यायला. गोंद कशाला? अहो सनमायका टाईट होईल ना. द्या ना एक ग्लास गोंद द्या ना प्यायला. अहो असं काय करताय? द्या एक ग्लास अच्छा गोंद. तो ये आपका गम है. गम नाही हो, मला गोंद हवाय. तेच ते. मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं? एक भाऊ असतो. बर तो काय करतो? साधा सरळ गॅस सिलेंडर आहे तो. पण पक्का नालाय काय, भेटतच नाही महिने. सगळ्या बायका त्याला उचलून घरी घेऊन जातात आणि वापरून टाकतात 15-20 दिवसात. अहो पण मग तुमचे वडील काहीच बोलत नाहीत का? त्यांना गॅस ट्रबल आहे. म्हणजे त्यांचं आणि भावाचं पटत नाही. ओ अच्छा वडील काय करतात तुमचे? ते फॅन आहेत. मेले? नाही जिवंत आहेत. ते महेश मांजरेकरांचे खूप मोठे फॅन आहेत. ओ अच्छा ते आमच्या सोबत राहतच नाही, ते वेगळेच राहतात. हो का? ते कुठे असतात मग? लालबाग परळ. आई ग ती खूप छान आहे हो. रोज मला नवीन पदार्थ करून खायला घालते आणि तेही अगदी गरमागरम. नशीब एक जण तरी नॉर्मल आहे. या शी इज ऍब्सोल्युटली मायक्रोवेव्ह. मग कसा वाटला आमचा फॅमिली बॅकग्राऊंड? फारच छान. म्हणजे मायक्रोवेव्ह आणि फॅन यांना 2 मुलं आहेत, गॅस आणि कपाट. बरोबर. आवडेल आमच्या फॅमिलीमध्ये यायला डबल बेड म्हणून. धमाल झालाय तुमचा वेडा पिसा परफॉर्मन्स. खरं सांगतोस ना का वेड बनवतोय? नाही का वेडा आहे का मी? विचारूयात आपल्या स्वप्नील सरांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. तुम्ही दोघे खरंच वेडे आहात. कारण हा ऍक्ट करायला आणि तो कन्व्हिन्सिंगली करायला जो मॅडनेस पाहिजे ना, मॅडनेस विचारांचा, मॅडनेस कन्व्हिक्शनचा, मॅडनेस बिलीफचा ऍक्ट मध्ये, स्क्रिप्ट मध्ये, तो मॅडनेस तुमच्या दोघांच्या डोळ्यांमध्ये आहे. हा मॅडनेस इतका नॅचरली, इतका नॉर्मली आणि इतक्या कन्व्हिन्सिंगली करायला तो करणारा माणूस प्रचंड मॅड पाहिजे. त्याच्या बिलीफवर, त्याच्या स्क्रिप्टवर पूर्णपणे विश्वास पाहिजे. तो विश्वास तुमच्या दोघांमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान परफॉर्मन्स होता आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगल्या कमेंट्स मिळतात आज सगळ्यांना. बघूया तुम्हाला गुण किती मिळालेत. या मॅड परफॉर्मन्ससाठी 9 गुण. क्या बात आहे. मागच्या वेळेला या जोडीला होते 19 गुण आणि आता मिळालेले आहेत 9, म्हणजे एकूण 28 गुण मिळालेले आहेत. प्लीज थँक्यू.